हिरव्या वाटणातलं चिकन. चला बघूयात रेसिपी, चवीला उत्तम लागणारी. तर करून बघताय ना उद्याला. चिकन घेतलेलं आहे. चिकनला मॅरिनेट करण्यासाठी मसाला वाटून घेऊ. मसाल्यामध्ये जाणार आहे ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या आणि खडा मसाला. खडा मसाल्यामध्ये आहे काळी मिरी, लवंग, दालचिनी, मसाला फुले आणि हिरव्या विलायच्या 2 टाकलेल्या आहेत. मिश्रण वाटून घेऊया. पाणी घालून थोडं मिश्रण वाटून घेतलेलं आहे. ॲड करू कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ आणि हळद टाकलेली आहे आणि हळद ॲड केली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करू आणि मॅरिनेट करण्यासाठी एक अर्धा तास तरी ठेवून देऊ. आता मसाले व्यवस्थित मिक्स केले. यामध्ये ॲड करूया 1-2 चमचे साजूक तूप. चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित सगळं पुन्हा मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता मसाल्यासाठी काय साहित्य लागतं आहे ते बघू. 2 मीडियम साईजचे उभे कांदे आणि 3 टमॅटो, कारण की आपण कोकम सिरप पण ॲड केलेला आहे. आता हे सगळं आपण कच्चं वाटून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी. सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि खोबरं आधी वाटून घेणार. त्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर. वाटून घेऊया. हिरवं वाटण थोडं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. कांदा टमॅटो बारीक वाटून घेतलेला आहे. फोडणीसाठी तमालपत्र आणि हिरवी विलायची. कढईमध्ये 1 चमचाभर तूप आणि तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. तमालपत्र आणि हिरवी विलायची ॲड करणार आहोत. कांदा टमॅटो प्युरी. आता याला 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजून देऊया. हे ॲक्च्युली तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता, पण इथे प्रोसेस दाखवायची आहे म्हणून मी कढईमध्ये करते आहे. झाकण ठेवून देऊया. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. ग्रीन मसाला वाटलेला ॲड करू. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये ॲड करणार आहोत थोडी हळद आणि अगदी थोडासा गरम मसाला. या स्टेजला आपण घालणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन. व्यवस्थित मिक्स करणार आहोत. यामध्ये ॲड करणार आहोत आता जे मिश्रण वाटलेलं आहे त्याचं पाणी. तर यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही ॲड करू शकता, किंवा सुकं करायचं असेल तर सुकंही करू शकता. मला थोडी ग्रेव्ही करायची आहे भातासोबत आणि चपातीसोबत खाण्यासाठी. चवीनुसार मीठ. वरून थोडं तेल ॲड केलं आहे आणि एक 4-5 कोकम. आता याला व्यवस्थित शिजू द्यात. हे बोनलेस चिकन आहे त्याच्यामुळे 15 ते 20 मिनटामध्ये शिजून जाईल. त्यासाठी आपल्याला फ्रेश क्रीम लागणार आहे, पण अगदी जर तुमच्याकडे नसेल तर दुधावरची साय घ्या, ती वाटीमध्ये घ्या आणि तिला चमच्याच्या सहाय्याने आता आपण व्यवस्थित त्याला ढवळणार आहोत. व्यवस्थित मेल्ट करून घेतलेली आहे. सायची गाठी व्यवस्थित मोडून घेतलेल्या आहेत. आता ही आपली झाली आहे फ्रेश क्रीम घरगुती. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती यूज करा. चिकनचं झाकण काढलेलं आहे. खूप घमघमाट सुटलेला आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे. चिकन शिजूनसुद्धा झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केला आहे आणि त्याच्यावर फ्रेश क्रीम म्हणजेच आपली घरगुती साय फेटलेली घालून घेतली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. चला सर्व करूया.
काय सुगंध, काय टेक्स्चर. वरून फ्रेश क्रीमने गार्निश केलं आहे. ग्रीन वाटणातलं चिकन. कलर बघा, चवीला सुद्धा खायला अप्रतिम लागतं.